हे मित्रांनो नमस्कार, मी निशांत. आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. तर मी आलो होतो आळंदीमध्ये आणि आळंदीमधून आता मी चाललो आहे देहूगावसाठी, संत तुकाराम महाराजांच्या गावी. तिथून जाऊन आळंदीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर याच्या आधीचा ब्लॉग जाऊन नक्की बघा, नाहीतर मी या ब्लॉग व्हिडिओमध्ये तिची लिंक देऊन टाकेन. तो ब्लॉग नक्की बघा. आळंदी खूप सुंदर आहे मित्रांनो. तिथे गेल्यावर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला नवीन कळायला मिळाल्या, नवीन समजून आल्या. आता आपण देहूगावासाठी निघतो आहे. हे बघू शकता तुम्ही आळंदीचं इंद्रायणी घाट आळंदीचा. ते आहे ज्ञानेश्वर माऊलींचं समाधी मंदिर. तो जो कळत दिसतोय तो हा आहे मोठाचा स्तंभ. आणि आम्ही चाललो आहे एस टी स्टँडच्या तिकडे. एस टी स्टँडवरून आम्हाला देहूगावची बस पकडायची आहे आणि तिथून आम्ही जातो आहे देहूगावासाठी. मित्रांनी देहूगावात पोचलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही सद्गुरू संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ यांचं स्थान इथं आलेलं आहे. आणि आम्ही पहिला जाणार आहोत गाथा मंदिरमध्ये. गाथा मंदिरमधून नंतर येऊन आम्ही इथं येऊन भेट देणार आहोत ह्या मंदिरात. पहिला आपण गाथा मंदिरकडे जाऊया. आता किती लांब आहे इथून गाथा मंदिर? जवळपास आपल्याला 15 मिनटं लागतात रिक्षाने. 15 मिनटं? जवळच आहे. गाथा मंदिरामध्ये तुकाराम महाराजांची जवळपास म्हणजे असं म्हणतात की 1000-2000हून जास्त अभंग कोरलेले आहेत भिंतीमध्ये गाथा मंदिरमध्ये. हो, खूप सुंदर आहे गाथा मंदिर. चला पहिला आपण गाथा मंदिर जाऊया, नंतर हे वैकुंठ गुणाचं मंदिर आहे ना, इथून वैकुंठाला गेलतो ना. फायनली गाथा मंदिरकडे चाललोय आपण. तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य जे आपण बघतो पूर्ण याच्यामध्ये की तुकाराम महाराजांची सगळ्या संतांमध्ये एक निर्भीड वाणी सांगितली जाते की कोणत्या पण साहित्य लिहिताना त्यांनी नाही भीड भाड तुका म्हणे सामथोर हे काही विचार केलेला नाही आहे. त्यांना जर काय म्हणतात कोणतीही गोष्ट समाजाला सांगायची आहे तर ती एकदम निर्भयतेने, कोणी काय विचार करेल, कोणाला काय वाटेल याचा विचार केलेला नाही. एक सुंदर अभंग मी कीर्तनात नेहमी सांगतो की आपल्याला आता कॉर्पोरेटमध्ये वगैरे शिकवलं जातं की कसं बोलायचं, कसं चालायचं, कसं वागायचं. पण तुकाराम महाराजांनी एक छोटासा म्हणजे अभंगातल्या 2च ओळी मी सांगतो. बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही हृदयावर पाडू नये चरे. म्हणजे आता काय आहे की बोलावे बरे, योग्य बोललं पाहिजे, नाही तर अयोग्य बोलून काही उपयोग नाही आहे. बोलावे खरे, खरंच सांगितलं पाहिजे, खोटं सांगून उपयोग नाही आहे. पण हे सांगताना कोणाच्या हृदयावर चरे पडले नाही पाहिजे, इतकं सोपं तत्वज्ञान तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि अशा अनेक अभंग आता आपण गाथा मंदिरात बघू आणि तुम्हाला सुद्धा दाखवू की सौंदर्य काय आहे आपलं हिंदू धर्माचं आणि गाथा मंदिराचं. फायनली थँक्यू बाय. फायनली मित्रांनो गाथा मंदिरला पोचलेलं आहे. आज जाऊन बघूया आता गाथा मंदिरच्या. हे बघा, हे गाथा मंदिर आहे. हे गाथा मंदिर आहे. तिकडं पण अजून भक्तिनिवास वगैरे भरपूर वगैरे खूप सारे आहे. तिकडे गोशाळा पण आहे. इकडे एवढं सगळं हे होतं, शिक्षण दिलं जातं, तुम्ही वाचू शकता. हे आहे गाथा मंदिर. त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली होती. काय इंद्रायणीत बुडवली होती ही गाथा इथं? नाही, म्हणजे हे जे गाथा मंदिर आहे ना, तुकाराम महाराजांचे अभंग सगळ्यांना माहीत पडावे म्हणून नवीन प्रकारचं हे मंदिर बांधलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या जी गाथा आहे ती माझ्या माहितीप्रमाणे इथे लिहिली गेलेली नाहीये. पण तुकाराम महाराजांचं जे सगळं त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं ते सगळ्यांना माहीत पडावं म्हणून आपण जेव्हा मध्ये जाऊ ना तेव्हा प्रेक्षकांना दाखवू शकतो आपण की कसे कसे अभंग म्हणजे पूर्ण कोरले गेलेले आहेत. आणि प्रत्येक अभंग याचा एक गहन अर्थ आहे त्याच्यामध्ये. तर इथे पहा तुम्ही बघू शकता, इथे म्हणजे गोशाळा पण आहे इथं. म्हणजे सर्वांगीण विकास आहे. नुसतं फक्त काय म्हणता नामजप करायचा असं नाही आहे, व्यायाम आहे, गोसेवा आहे, या सगळ्या गोष्टी इथं खूप सुंदरतेने केल्या जातात. आणि हेच वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आपण बघू आता एक एक. इथे नेत्रचिकित्सालय पण दिसते, म्हणजे आहे ना सगळे होलिस्टिक अप्रोच जो आपण म्हणतो तो पाळला गेलेला आहे इथं. त्याकडे आलेलो आहे मित्रांनो. बघूया अन्नछत्रात आपल्याला प्रसाद मिळतोय का, कारण ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे. प्रसादाचा टायमिंग संपलेला आहे. पण आपल्या नशिबात जर असेल प्रसाद तर आपल्याला नक्की भेटेल. बघूया आता आतमध्ये जाऊन. शूट करायला अलाउड आहेत म्हणजे माहीत नाही. संपलं आहे का? प्रसाद संपलेला आहे. आम्हाला यायला वेळ झाला थोडा.
सो आता प्रसाद तर नाही भेटू शकतो, पण तुम्हाला आम्ही मंदिर नक्की फिरून दाखवू शकतो. हे अन्नछत्राचा एरिया आहे. इथं आतमध्ये अन्नछत्र दिलं जातं. ह्या ठिकाणी मित्रांनो अन्नछत्र चालतं आणि बघू शकतात जे जे वारकरी इकडे येतात त्या वारकऱ्यांचे इथं सपत्नीक फोटो आहेत. परत त्यांच्या फॅमिलींचे पण बऱ्याचशांचे फोटो आहेत. खूप सुंदर असं जोपासलेलं आहे अन्नछत्र. इथं सर्वांना जेवण दिलं जातं. म्हणजेच तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिरामध्ये प्रसाद चालतो. तो आता प्रसाद संपलेला आहे. सो आता आपण मंदिरकडे जाऊन बघू. कसली चिंताच नाही, इथे येऊन राहायचं निवांत. किती मस्त आहे. भक्तिनिवास पण आहे. विश्वमनोत्री भक्तनिवास. त्या साईडला पण अजून एक भक्तनिवास आहे. त्या साईडच्या ह्याचं नाव वेगळं आहे. दरवाजा एक स्पेसिफिकली तू बघू शकतो की इथे आहे ना तुला एकाही ठिकाणी कचरा दिसणार नाही. बघा ऍक्च्युअली क्लीननेस खूप आहे. पूर्ण खूप स्वच्छता ठेवलेली आहे. स्वच्छता आहे बिलकुल. आणि असं काही नाही, खूप लोक आणि आत्ता बांधलेलं आहे ना. हो, खूप दिवस नाही झाले याला. आणि कारण कन्स्ट्रक्शन आणि डिझाईन पूर्ण आणि आता आपल्याला नवीनच वाटते. आपण वेगळ्या वेळेस आलो म्हणून नाही तर जेव्हा माऊलींची पालखी निघते आणि तुकाराम महाराजांची पालखी निघते पंढरपूरला जाण्यासाठी, तिथे इथं अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. इतकी भयंकर गर्दी इथं बघू शकता. किती सुंदर मंदिर आहे. आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघूयात नक्की मंदिरात काय आहे. मंदिरात नेमकं काय अभंग लिहिलेले आहेत, कोरलेले आहेत. मंदिरात पूर्ण म्हणजे जवळपास माझ्या आठवणीप्रमाणे मी 3-4 वर्षापूर्वी आलो होतो तर 3 ते 4 मजले जवळपास अभंग कोरलेले आहेत. 3 ते 4 मजले. हो म्हणजे आणि खूप प्रत्येक अभंगाचा काहीतरी अर्थ आहे. हे कोणती म्हणजे ना एक सूक्ष्म फरक आहे. एक जे आपले कवी असतात ना, म्हणजे मी कोणाचा अपमान करत नाही, पण कवी असतात ते आपल्या भावभावनांनी कल्पनांनी विश्व रंगत चालतात. आणि हे आत्मविश्व आहे. म्हणजे जिथं आत्म्याशी जेव्हा व्यक्तीचा संवाद होतो तेव्हा आत्म्याशी झालेला संवाद जेव्हा लेखणीतून उतरतो त्याला अभंग म्हणतात. अभंग म्हणजे जी गोष्ट भंग पावत नाही, अशी कोणत्याही म्हणजे ज्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो असे अभंग. फायनली मंदिरात वरती चाललोय. विठ्ठल मंदिर आताच बांधलेलं आहे. फायनली मंदिरात आलेलं आहे मित्रांनो. वरतीच एक अभंग लिहिलेला पण दिसतोय सुंदररित्या. मंदिरात शूटिंग अलाउड आहे का माहीत नाही. मंदिरात शूटिंग अलाउड असेल ना. मंदिरात शूटिंग अलाउड आहे माझ्या माहितीप्रमाणे. आता तरी इथं दिसत नाही. फक्त गोंधळ न करता सगळं इथे अलाउड आहे. हो. किती सुंदर बांधकाम आहे मंदिराचं. वरती पाहू शकता तुम्ही. किती सुंदर असं बांधकाम आहे मंदिराचं. खूप छान बांधकाम आहे मंदिराचं. सांगायचो तुम्ही कोणत्याही भावाने फक्त देवाला जर शरण आलात तर व्यभिचार भावे भोगिले अनंता वर्तवणी असता घराचारी. म्हणजे कोणत्याही भावाने जर तुम्ही त्याला जर आपलंसं केलं, तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार साधिले अपार निज सुख. म्हणजे काय अजून काय भक्तीची तुम्ही हे करू शकता. म्हणजे सुंदर नाही, मी तर म्हणतो काय म्हणतो, जेव्हा आत्म्यापासून गोष्टी येतात ना तेव्हा त्या आपोआपच सुंदर होतात. कारण मुळातच पांडुरंग सुंदर आहे. तुमचं आत्मतत्व सुंदर आहे. तुमचं आणि त्याचं जेव्हा एकत्व होतं तेव्हा मला नाही वाटत दुसरं काही तत्व उरतं. जेव्हा देवाचं आपण एकरूप झालो त्याच्यावर आपल्याला दुसरं काही मग त्याला प्रत्येक गोष्टीत तोच दिसतो. म्हणजे त्याला खेळताना, गाताना, नाचताना, झोपताना, खात जरी असला तरी अन्नात तुम्हाला परब्रह्म तोच दिसतो. म्हणजे खाणारा तो आहे, तुम्ही कुठेच नाही, तोच तो उरतो. आणि त्यालाच मग मोठ्या म्हणजे अद्वैत सिद्धांतामध्ये एकरूपता म्हणतात, अद्वैत म्हणतात की देव आणि आपण वेगळे नाहीये. आणि वारकऱ्यांमध्ये पण सांगितलं अवघा रंग एक झाला. म्हणजे अवघा रंगी रंगला हा श्रीरंग. रंगी रंगला श्रीरंग. मी उरलो नाही, तू उरलो नाही, तू पण नाही, मी पण नाही, सगळे शून्य आहे, सगळे इन्फिनाइट आहे. याला हे खरं मॅथमॅटिक्स आहे. अजून वरती पण आहे ना. हो हो. मग बघू शकता पूर्ण दोन्ही. हे आपण आता फक्त आपण खालच्या मजल्यावरच्या पहिल्या याच्यामधल्या तिसऱ्या जवळपास भिंतीपाशी आहोत. अशा जवळपास बघा तिथे खूप सारे भरपूर सारे अभंग लिहून ठेवलेले तुकाराम महाराजांचे. जवळजवळ 2 फ्लोअर आहेत. वरचा पण फ्लोअर पूर्ण केलेला आहे. वरती पण तुम्ही बघू शकता. वरती पण आम्ही जाणार आहोत. वरती पण अभंग आहेत लिहिलेले. तुकाराम गाथेचे पूर्ण अभंग इथं लिहून ठेवलेले आहेत अक्षरशः. तुम्हाला जर आलात तर वाचायला नक्की मिळतील.
आणि खूप सुंदर तुकाराम महाराजांची वाक्यरचना होती मित्रांनो. या साईडला बघू शकता पूर्ण कृष्णाच्या जन्मापासूनच्या कृष्णाच्या पूर्ण कहाण्या त्यांनी अभंगामध्ये मांडलेल्या आहेत. हे पूर्ण कृष्णासाठी आहे पूर्ण. हा बघा गवळणींचे अभंग, ज्या गवळणी कृष्णाला अभंग घालून म्हणत होत्या ते हे अभंग आहेत. गवळणींसोबत रास करताना कृष्णाने काय काय तुकाराम यांनी खूप सुंदर लिहून ठेवलेलं आहे मित्रांनो. बघू शकता समोर तुकाराम महाराजांची मूर्ती पण आहे मोठी. आपण आता वरती जाऊन बघू. वरती पण खूप सारे अजून खूप सेक्शन्स बाकी आहेत. खूप सेक्शन तुम्हाला मी फिरून आता दाखवणार आहे. भरपूर सारे अभंग आहेत मित्रांनो. खूप सारे अभंग या ठिकाणी आहेत. जसं ह्या साईडच्या भिंतीवर पण आहेत, अजून समोरच्या साईडच्या भिंतीवर पण आहेत. भरपूर ठिकाणी गेलेले आहेत. सगळं काय मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवू शकणार नाही. मी व्हिडिओचे शॉर्ट एन्जॉय करा सगळ्यांचे, कारण पूर्ण वाचून दाखवायला लागलो तर खूप मोठा ब्लॉग होईल. जवळजवळ 1.5 ते 2 तासांचा होईल कदाचित, कारण तुकाराम महाराजांचे अभंग जितके जास्त आहेत. सो मी तुम्हाला या क्लिप्स दाखवेन. क्लिप्स एन्जॉय करा. भरपूर सारे अभंग आहेत मित्रांनो या ठिकाणी लिहिलेले. जवळजवळ 2 मजली अभंग त्यांनी भिंतीवर पूर्ण लिहिलेले आहे. बघू शकता तुम्ही. आत्ता फक्त मी खालच्या फ्लोअरला आहे. आत्ता 2113 अभंग आहे. अजून इकडे या भिंतीवर भरपूर सारे अभंग लिहिले. खूप सारे अभंग तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांची गाथा आहे, तुकाराम गाथा. हे ते गाथेचं मंदिर आहे आणि या मंदिरात तुम्ही बघू शकता हे आत्ताच बांधकाम केलेलं मंदिर आहे काही वर्षापूर्वी. आता आपण वरती जाऊया. वरतीसुद्धा सेम असेच अभंग लिहिलेले आहेत सगळ्या ठिकाणी. वरती जाऊन बघूया आता वरती काय काय अभंग लिहिलेले आहेत ते. वरती जाऊन एकदा चेक करूया. बघू शकता तिथं भिंतीवर कोरीव काम किती सुंदर केलेलं आहे. खूप साऱ्या मूर्त्या, प्रचंड काही आहे. युगातली प्रल्हाद स्वरूपाची तुकोबार आहे. तुकोबारांची विविध रूपं. त्रेतायुगातील आराध्य दैवत भगवान राम, हनुमंत, कृष्ण, इकडे नरसिंह अवतार, इकडे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि पुढच्या साईडला अजून आहेत भरपूर. मग आता अभंग फिरून होते हे बघू शकता तुम्ही. अजून खूप सारे अभंग आहेत इकडं पण. पूर्ण हा फ्लोअर पूर्ण अभंगाने भरलेला आहे लिहून. इतके जास्त अभंग आहेत. फिरून फिरून तुम्ही कंटाळाल. वाचता येणार एवढे नाही. एका व्हिडिओमध्ये सांगता येतील एवढे नाहीतच आहे. खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल जर मी ह्याविषयी सगळं सांगायचं म्हटलं तुम्हाला तर. बघू शकता खूप सारे लोक पण आले आहेत. जास्त लोक नाही तिकडे, कारण आळंदीसारखी इकडं गर्दी नाही आहे. मी आत्ताच आळंदीला जाऊन आलो तिथं भरपूर गर्दी होती. इकडे एवढी गर्दी नाही. इथं खूप कमी लोक येतात देहूगावात तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायसाठी. सगळ्यांना तुकाराम महाराज माहीत आहेत, पण बऱ्याच लोकांना त्यांचं गाव कोणतं किंवा त्या गावात काय आहे देहूचा हे कोणाच माहीत नाही. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्ता मी पहिल्यांदा आलो या गाथा मंदिरात. त्याच्यानंतर मी जाणार आहे पुढे वैकुंठाला, जिथून तुकाराम महाराज गेले त्या मंदिरामध्ये. आता तुम्ही ह्या वरच्या याचा हा व्हिडिओ आहे बघू शकता. किती सारे लोक आहेत, खूप सारे. भरपूर अभंग लिहिलेले आहेत तुकाराम महाराजांनी. सगळे अभंग काय मला वाचता येणार नाहीत, पण तुमच्यासाठी थोडेफार अभंग मी सांगू शकतो. असं काय इथे लिहिलं आहे बघा. हरी हरी तुका म्हणे रे सकळ, तेने माया जाळ तुटईल, आणिक नका काही गाबाळांचे भरी, पडो येथे थोरई ना गवळ. भावे तुळसी दोघ पाणी जोडा हात, म्हणावे पती का म्हणे हात कृपेचा सागर, नामासाठी पार आवश्यक. तुकाराम महाराजांचं नाम खूप श्रेष्ठ आहे. भगवंताचं नाम खूप श्रेष्ठ आहे बघा. रामायण, महाभारत ह्या सर्वांवर अभंग लिहिले होते. त्या सर्वांच्यावरही अभंग आहेत. तर प्रत्येक ठिकाणी कृष्णाचं पण दिसतं आहे. खूप ठिकाणी काही ठिकाणी बघा भक्त प्रल्हादाचा आहे, कढाई टाकलेला आहे. हे हा क्षण महाभारतातला कोणता आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आपण आता पुढचं त्या साईडला जाऊन बघू थोडंसं की त्या साईडला नेमकं काय काय आहे. मंदिराचं आर्किटेक्चर बघू शकता मित्रांनो. किती सुंदर असं नक्षीकाम कोरीव काम केलेलं आहे मंदिरामध्ये भरपूर ठिकाणी. म्हणजे प्रत्येकच हा गाभाऱ्यातला ज्या मंदिराचा जो गाभारा आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता खूप साऱ्या मूर्त्या होत्या. मी तुम्हाला मगाशीच मागच्या क्लिपमध्ये बघितलं असतीलच. खूप साऱ्या मूर्त्या आहेत कृष्णाच्या, हनुमानाच्या, रामाच्या, तुकाराम महाराजांच्या. वरती प्रत्येक ठिकाणी बघू शकता रामकृष्ण हरी असं लिहिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी हा उल्लेख आहे.
वरती तुम्ही बघू शकता त्या गोळाकार मंडपाच्या आईच्यामध्ये किती सुंदर असं नक्षीकाम केलं आहे. इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक खांबावर सुद्धा नक्षीकाम केलेलं आहे. आणि हे अभंग तुम्ही खूप बघितले असतील आतापर्यंत. तुकाराम माता ज्यांनी ज्यांनी वाचले त्यांना हे अभंग सगळे माहीतच असतील. खूप सारे अभंग आहेत मित्रांनो. भरपूर मोठं मंदिर आहे, 2 मजल्याचं मंदिर आहे. 2 मजल्यामध्ये सुद्धा अभंग खूप ठिकाणी बारीक अक्षरामध्ये अभंग लिहिलेले आहेत. पण अभंग तरी संपले नाहीत, भरपूर अजून अभंग उरलेले करून झाले. आता परत खाली जाऊया. आणि तो दादा आपल्यासोबत जो होता तो खाली काय अजून तो खालीच वाचत बसला आहे अभंग. सो तो काय करतोय ते बघूया चला. खाली जाऊन तो बघा, तो खालीच आहे, वरती यायच्या मार्गावर आहे. आपण वरून फिरून आलो आणि तो अजून खालीच बसला आहे. तो त्याला खूप इंटरेस्ट वाचण्यात, मला पण आहे. पण मी वाचू तेवढा वेळ राहिलो, तो शूट करायचं राहून जाईल. पण थोडंसं शूट करतो आणि जास्तीत जास्त वाचतोय. इथून चढायचं अभंग आहे. भगवंत आपला मित्र पण असावा, भगवंत आपला शत्रू पण असावा, भगवंत आपला सगळा असावा, असं आपल्या संप्रदायात सांगितलं. म्हणजे ते सांगतात नाही का आपण चप्पल घालून हां, मग वरती परत बसता येणार नाही आपल्याला. काढून घेऊ ना 2 मिनिटं. परत काढून घेऊ. मी अजून पण बिना चपलाचा चालतोय. पहिले लोक काय म्हणतात घोडागाडीवर फिरायचे, बैलगाडीवर फिरायचे. आज तुम्ही बसने आले ना. बसने आले म्हणजे आता एवढी चांगली बसची सुविधा आहे. बैलगाड्या चपलेची सुविधा आहे, तर चपलेचा वापर करा. प्रॉब्लेम काय माहिती आहे, मला लहानपणापासून चप्पल कधी दिलेच नाहीत घरातल्यांनी. काय विचार, मी जिकडे जायचो तिकडे चप्पल टाकून यायचो. माझी सवय तशी होती. तर काय करणार, घरातले तरी काय करणार. तुम्ही कोणी चप्पल हरवलेत मला नक्की कमेंट करून सांगा प्लीज. आता ही लोक अशी हसतात आपल्यावर. मग काय मित्रांनो, मित्रांनो किती सुंदर असे अभंग अशा तुमच्याकरांच्या भिंतीवर केले आहे. आणि तसंच व्हिडिओमध्ये स्ट्रक्चरसुद्धा काढलेले आहेत, त्यांच्या काही भेटीचे प्रसंग, त्यांच्या काही आठवणी. कारण शिवाजी महाराजांच्या काळात मित्रांनो संत तुकाराम महाराज होऊन गेले. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांचा जन्म झाला होता. बघू शकता तुम्ही त्याचे काही फोटोज, आठवणी. आणि प्रत्येक ठिकाणी तुकाराम महाराजांचा एक अभंग पूर्णतः लिहिलेला आहे. बघू शकता तुकाराम महाराजांना. फायनली मित्रांनो आम्ही आलेलो आहे गाथा मंदिराच्या तिथून फिरून. आपण आम्ही आता वैकुंठ धाम मंदिराकडे आलो, जिथून तुकाराम महाराजांचं संत तुकारामांचं वैकुंठ प्रस्थान झालं होतं. हा बघू शकता तुम्ही तो सीन. हा महाराजांच्या काळातील सीन आहे. कारण तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांच्या काळातील संत होते. हा बघू शकता तुम्ही वैकुंठ गमनाचा सीन, म्हणजे ते दृश्य. हा बघू शकता विठ्ठलाचं दर्शन. आणि ही आहे ते झाड जिथून संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ प्रस्थान केलं होतं. हे आहे ते वैकुंठ प्रस्थानाचं स्थान. नांदुरकी वृक्ष असे या झाडाला नाव दिलेलं आहे मित्रांनो. इथूनच संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला प्रस्थान करून गेले होते. वैकुंठाला हरीशी मग्न झाले होते. हे बघू शकता तुम्ही. हा मस्त हे मूर्ती आहे. ही संत तुकाराम महाराज हे वृक्षाखाली वगैरे जाऊन बसायचे अभंग म्हणायला. ही कथा तुम्हाला माहिती असेल, इंद्रायणमध्ये त्यांचा अभंग गाथा पूर्ण बुडवली होती. ती साक्षात परमेश्वरानं बाहेर आणून दिली असं म्हणतात. हे वारीच्या वेळेचे हा एक दृश्य आहे. प्रत्येक ठिकाणी महाराजांचे अभंग लिहिलेले आहेत. खूप छोटंसं मित्रांनो मंदिर आहे. जास्त गाथा मंदिर मोठं आहे तेवढं हे मंदिर मोठं नाही आहे. फार कमी आणि क्वचितच लोक आहेत. तुम्ही बघू शकता. ज्यांना कोणाला माहिती आहे तेवढीच लोकं आलेत. बरीच कमी लोक दिसतात. हे आहे ते वृक्ष. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे वृक्ष. या वृक्षाच्या सानिध्यामधूनच तुकाराम महाराज हे वैकुंठ प्रस्थान करून गेले होते. तो दादा खूप दमला आहे. तो बघा आपला दादा इथे बसलेला आहे. हे मंदिर आहे आणि हे मुख्य मंदिर आहे मित्रांनो. इथे तुकाराम महाराजांची मूर्ती आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. मित्रांनो आजचा देहूगावचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.